बोल सियापति रामचंद्र की, पवन सुत हनुमान की, उमापति महादेव की। बोलो जी भाई सब संतन की, सनातन हिंदू धर्म की, गौ माता की, भारत माता की, छत्रपति शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की। नमः पार्वती पते, हर हर महादेव। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। आणि आज आपल्या सर्वांचे आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांना नतमस्तक होत आपल्या सर्वांना रामनवमीच्या पावन पर्वाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो। आज विश्व शांती करता विश्व विक्रमी महाआरती या अतिशय सुंदर कार्यक्रमामध्ये मंचावर उपस्थित जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी, माजी मंत्री ज्येष्ठ नेते आदरणीय रणजित बाबू देशमुख, राज्यमंत्री आशिष जयस्वालजी, हा अतिविशाल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ज्याची नोंद होणार आहे असा कार्यक्रम ज्यांनी आयोजित केला, या सावनेरचे तरुण, तडफदार, सुशिक्षित आणि धडाडीचे आमदार आशिष देशमुखजी, मंचावर उपस्थित राजू पोद्दारजी, संजनाताई मंगळे, पियुष बुर्डे, अविनाश माकोडे, सुधीर पारवे, राजू पारवे, मनोहर कुंभारे, देवीदास मदनकर, अशोक धोटे, रामराव मोवाळे, प्रकाशजी टेकाळे, धर्मराजजी देवके, महेशजी चकोले, मंदार मंगळे, सौ आयुश्रीताई देशमुख आणि उपस्थित सर्व मान्यवर विशेष रूपाने या विश्वविक्रमामध्ये सहभागी होऊन केवळ विश्वविक्रमाचं नाही तर प्रभू श्रीरामांसमोर आरतीच्या माध्यमातून पुण्य प्राप्त करून घेण्याकरता उपस्थित असलेल्या सर्व आमच्या लाडक्या बहिणी आणि उपस्थित सर्व माझ्या भावांनो, मी आशिष बाबूंचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी एक व्यापक दृष्टिकोन, विश्व शांतीचा हा दृष्टिकोन ठेवून एक विश्वविक्रम करण्याचा नियोजन केलं। आणि मला विश्वास आहे गिनीज बुकची टीम आता डेटाचं कंपायलेशन करते आणि थोड्याच वेळात हे अनाउन्स होईल की सर्वात मोठी आरती करण्याचा विश्वविक्रम कोणी केला तर तो सावनेरकरांनी केला। हे आपल्याला थोड्याच वेळात ऐकायला मिळणार आहे। आजचा दिवस हा रामनवमीचा दिवस आहे। प्रभू श्रीराम हे आपले आराध्य दैवत आहेत। रामाय रामभद्राय रामचंद्राय वेधसे, रघुनाथाय नाथाय सीताय पतये नमः, अशा पद्धतीनं ज्या श्रीरामांचं वर्णन केलं जातं, ज्या प्रभू श्रीरामांनी मर्यादा काय असते हे आपल्या समाजाला शिकवलं आणि ते युगपुरुष होते, याचं कारण समाजातल्या शेवटच्या व्यक्तीमध्ये
त्यांनी विजिगीषू वृत्ती तयार केली, त्याचं तेज प्रज्वलित केलं आणि समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना एकत्रित करून रावण रूपी महाशक्तीचा निपात हा त्या ठिकाणी प्रभू श्रीरामांनी केला. खरं म्हणजे आपण तर प्रभू श्रीरामांना ईश्वर मानतो, मग ते जर ईश्वर होते तर त्यांना लढण्याची आवश्यकता काय होती? त्यांनी तसाच एखादा शाप देऊन रावणाचा निपात का केला नाही? याचं कारण एक नवा युगधर्म त्यांना सुरू करायचा होता आणि त्या युगधर्मामध्ये प्रभू श्रीरामांनी हे दाखवून दिलं, असुरी शक्ती कितीही मोठी असली तरी देखील ज्यावेळी लहान लहान लोक देखील सत्याच्या बाजूने उभं राहतात त्यावेळी असुरी शक्ती संपते आणि त्या ठिकाणी सत्याचाच विजय होतो. आणि हा सत्याचा विजय रावणाचा निपात करून त्यांनी करून दाखवला. आणि म्हणूनच आपण प्रभू श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून या ठिकाणी ओळखतो. समाजातला प्रत्येक व्यक्ती कामाचा आहे. समाजामध्ये कोणी मोठं नाही, कोणी लहान नाही. समाजामध्ये त्या ठिकाणी विषमता नाही तर समता आहे, हे दाखवून देण्याचं काम प्रभू श्रीरामांच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. दीन दलित गोर गरीब वनवासी आदिवासी सगळ्या लोकांना एकत्रित घेऊन प्रभू श्रीरामांनी रामराज्य तयार केलं. आणि म्हणून महात्मा गांधींनी देखील संकल्पना मांडताना स्वतंत्र भारत कसा असला पाहिजे तर तो रामराज्याचं त्या ठिकाणी अवतरण झालं पाहिजे अशा पद्धतीनं आपल्याला सांगितलं. आणि म्हणूनच आज या रामनवमीच्या दिवशी ज्यावेळेस संपूर्ण जगामध्ये युद्ध चाललेलं आहे, जग हे युद्धाने होरपळत आहे, जगामध्ये अनेक लोक युद्धाने मरतायत, अशा वेळी विश्व शांती सांगण्याचा अधिकार हा केवळ भारताकडे आहे. कारण आम्ही वसुधैव कुटुंबकम सांगणारे लोक आहोत. संपूर्ण जग हे आमचं कुटुंब आहे हे मानणारे लोक आम्ही आहोत. सर्वेदपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग भवेत हे सांगणारे आम्ही लोक आहोत. आणि आशिष बाबू आज सावनेर मध्ये तेच काम तुम्ही या ठिकाणी केलं. विश्व शांती करता हा विश्व विक्रम तुम्ही करून दाखवला, म्हणून तुमचं मनापासून मी अभिनंदन करतो. आज या कार्यक्रमामध्ये दोन अजून कार्यक्रम आपण केले. सावनेरच्या मुख्य रस्त्याचं सौंदर्यीकरण असेल किंवा आमच्या रघवी समाजाकरता मौनी बाबांच्या आश्रमाचं त्या ठिकाणी सौंदर्यीकरण त्याचं निर्माण या गोष्टी असतील, या आपण करून या कार्यक्रमाच्या निमित्ताने केल्या. त्याकरता आपल्याला मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि यासोबत आपण सांगितलं सावनेर मतदारसंघामध्ये दोन महत्वाचे प्रोजेक्ट येत आहेत. मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण एक असा आमदार निवडून दिलाय जो 24 तास आपल्या मतदारसंघाकरता पाठपुरावा करतो. आज हा फर्टिलायझर प्रकल्प येतोय, याचं कारण आशिष बाबूंनी केलेला पाठपुरावा आहे. सातत्याने माझ्या पाठीमागे लागून, नड्डाजींच्या पाठीमागे लागून हा प्रकल्प त्यांनी या ठिकाणी खेचून आणला. आणि या दोन प्रकल्पामुळे जवळपास 40,000 लोकांना रोजगार मिळेल आणि आपला संपूर्ण सावनेरचा भाग हा सुजलाम सुफलाम होईल. आणि म्हणून मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. आणि या विश्वविक्रमाचा भाग मी देखील आहे. बघा माझा नंबर आहे 371, म्हणजे मी पण या विश्वविक्रमामध्ये सामील झालेलो आहे. आपल्या सगळ्यांना या विश्वविक्रमाच्या मनापासून शुभेच्छा देऊन माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय श्रीराम.